व्यवस्थापनाकडे स्वातीताईंचे स्वागत सौ साक्षीताई जिद्देवार करतील अशी मी त्यांना विनंती करते. स्वातीताईंचा थोडक्यात परिचय दिसेल. सौ स्वाती देवेंद्र जोशी या सध्या व्यंकटेश विद्यालय कोळपिंडी येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी विवेकानंद विद्यालयात 22 वर्षे संस्कृत विषयाचे अध्यापन केले आहे. संस्कृत विषयाच्या अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती आणि संस्कृत भाषेविषयी आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी योगदान दिलेले आहे. राष्ट्रसेविका समितीद्वारा घेतल्या जाणाऱ्या रामायण उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. तसेच त्या संस्कृत भारतीच्या कार्यकर्त्या म्हणून संस्कृत भाषेच्या प्रचार प्रसाराच्या कार्यात योगदान देत आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अध्यापक अनुभवासोबतच संस्कृत भाषा भारतीय संस्कृती आणि सामाजिक कार्याप्रती असलेली बांधिलकी हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य आहे. आजचा त्यांच्या प्रवचनाचा विषय आहे आद्यपद्धती. त्यांनी प्रवचनाला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रियकान्ताय कल्याणनिधये निधये अर्थिनां श्री वेंकटनिवासाय श्रीनिवासाय मंगलम्. लक्ष्मी सद्ब्रह्मालोक सुभ्रुविभ्रमचक्षुषे चक्षुषे सर्वलोकानां व्यंकटेशाय मंगलम्. बालाजीचे चरण वंदन करते. आपण सगळ्यांना अभिवादन करते आणि विषयाला सुरुवात करते. भाषासु मुख्या मधुरा दिव्य गिर्वाण भारती ततोपि काव्य मधुर तस्मादपि सुभाषित. सुभाषितांचं महत्त्व सांगणारा हा श्लोक आहे. संस्कृत भाषा दिव्य भाषा, सगळ्यात मधुर भाषा, गोड भाषा, प्राचीन भाषा म्हणजे संस्कृत भाषा. संस्कृत भाषा गोड आहे, त्यातही काव्य अति मधुर आहे. संस्कृत भाषेतलं काव्य गोड आहे, मधुर आहे. आणि त्याही पेक्षा सुभाषित, त्या संस्कृत भाषेमध्ये असलेलं काव्य आणि त्या काव्यामध्ये असलेली सुभाषित हे खूप गोड आहे. सुभाषितांचं महत्त्व सांगणारा हा संस्कृतातला श्लोक. सुभाषित आपण संस्कृत साहित्यामध्ये वैदिक काळापासून या सुभाषितांची रचना होत आलेली आहे. आपल्याला सूक्त हा शब्द माहिती आहे. सूक्त म्हणजे सुख उक्त, सुख म्हणजे चांगलं आणि उक्त म्हणजे गोड. सुवचन म्हणजे सूक्त. श्री सूक्त आहे, पुरुष सूक्त आहे, वेगवेगळे सूक्त आपल्याला माहिती आहे वेदामध्ये असलेले. काय आहे त्या सूक्तांमध्ये? त्या सूक्तांमध्ये ज्या देवतेचं जे सूक्त असेल त्या देवतेची प्रशंसा असते, स्तुती असते, कौतुक असतं. आपल्याला आशीर्वाद मिळावा अशा पद्धतीचं ते वचन असतं. म्हणजे सगळं चांगलं असतं, सगळी चांगली भाषा असते. प्राचीन काळापासून वैदिक काळापासून चालत आलेले हे जे सूक्त आहे
त्यालाच आपण आता सुभाषित असं म्हणतो. शोभनं भाषितम सुभाषितम, अर्थ तोच आहे. चांगली भाषा म्हणजेच सुभाषित. सगळं जे चांगलं चांगलं सांगायचं आहे. काय वैशिष्ट्य आहे या सुभाषितांचं? या सुभाषितांमध्ये एखाद्या गोष्टीचा बोध जर करायचा असेल, समाजामध्ये माणसाला जर एखाद्या गोष्टीचा बोध करायचा असेल, उपदेश करायचा असेल, तर तो सुभाषितांद्वारा केला जातो. यासाठी आपल्याला जो उपदेश करायचा आहे तो माणसाला करायचा आहे. कारण वर्तनात बदल कोणाच्या अपेक्षित आहे? माणसाच्या अपेक्षित आहे. प्राण्यांना म्हटलं की त्याच्यामध्ये बदल करावा असं काही आपण करू नाही शकत. पशु पक्ष्यांमध्ये आपल्या मर्यादित नाही आहे ते. आपल्याला इप्सित काय आहे, आपला उद्देश काय आहे? समाज हित जर करायचं असेल, समाजाचं कल्याण करायचं असेल, तर बोध कोणाला करायचा आहे? माणसाला करायचा. आणि हा बोध करत असताना सुभाषित काय करतात आहे? त्याचं एक वैशिष्ट्यच आहे सुभाषितांचं, की कुठल्या तरी निसर्गातली कोणतीही गोष्ट असेल, वेगवेगळे उदाहरण आपण नंतर बघणारच आहोत, की वृक्ष असेल, नदी असेल किंवा प्राणी असेल कुठलेही, म्हणजे अगदी वाघ असेल, पशु, चिमणी, गवळा, कुठलंही, या प्राण्यांचे रूप घेऊन, यांची उदाहरणं घेऊन आपल्याला उपदेश केलेला असतो. म्हणजे सांगायचं कोणाला आहे? वर्तनात बदल कोणाच्या अपेक्षित आहे? माणसाच्या. माणसाला सांगितलेलं आहे का? प्रत्यक्ष माणसाला नाही सांगितलेलं, त्याने रूप घेतलेलं आहे की कावळा असा वागतो, म्हणजे त्याच्या वर्तनामध्ये असा बदल व्हायला पाहिजे, वाघ असा पद्धतीचा असतो, म्हणजे ते गुण घेऊन आपल्या वर्तनात म्हणजे माणसाच्या वर्तनामध्ये बदल होणं अपेक्षित असतो. असे हे सुभाषित आहे. भर्तृहरीने पण सुभाषित, महाकवी भर्तृहरीने सुभाषित रचले. ते काल कुठेसाठी आमचं काम खूप सोपं करून दिलेलं आहे. कारण नीती शतक म्हटलं की अनेकांना थोडंसं एक सुभाषित माहिती आहे, पण नीती शतक म्हणजे काय आहे, महाकवी भर्तृहरी म्हणजे नेमके कोण, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रस्तावनेमध्ये सांगितलं. त्याच्यामुळे आम्हाला मार्ग थोडा सुकर झाला. आता प्रत्यक्ष विषयाला सुरुवात करायला अडचण जाणार नाही. हे जे महाकवी भर्तृहरीने सुभाषित रचलेले आहेत ते काय त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे शतकत्रयी म्हणजे काय? 3 शतक म्हणजे 100 अशा पद्धतीचे 300 श्लोक, म्हणजे कमी अधिक प्रमाणामध्ये. कशा पद्धतीचे कमी जास्त हे काल आपण बघितलेले, त्याच्या खोलात आपण जायला हवं की 100 नीती शतकावर आधारित, 100 शृंगार शतकावर आधारित आणि 100 वैराग्य शतकावर आधारित अशा पद्धतीने एकूण 300 श्लोक महाकवी भर्तृहरी यांनी रचलेले आहेत. आणि त्यातली पहिली पद्धत या नीती शतकातील, आपण आज जे 10 दिवस बघणार आहोत ते बघणार आहोत नीती शतक. या नीती शतकामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. वेगवेगळ्या पद्धती आपण 10 दिवस बघणार आहोत. म्हणजे विद्वत पद्धत आहे, रेखा पद्धत आहे, दुष्यंत पद्धत आहे, परंपरा, वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यातली आज आपण बघणार आहोत ती पद्धत म्हणजे अज्ञ पद्धत. आता अज्ञ म्हणजे काय? मूर्ख. सुरुवातीला जेव्हा मला असा फोन आला की नीती शतकावर आधारित आपल्याला याची व्याख्या मला करायची आहे. मी शिक्षिका, संस्कृत विषयाची शिक्षिका, त्याच्यामुळे 8, 9, 10 संस्कृत शिकवलं जातं आणि त्यामध्ये नीती शतकातले अनेक श्लोक आहेत. त्यामुळे अरे फार छान नीती शतक आणि त्यातले ते श्लोक अभ्यास करायची गरज नाही ना. एकदम कायसं वाटलं की चला बरं आहे की या धावपळीच्या ह्याच्यामध्ये शाळा वगैरे सगळं सांभाळून आपल्याला जर करायचं आहे नीती शतक तर सांगायचं. त्याच्यामुळे आपल्याला खूप अभ्यास करायची गरज नाही. हे एक कारण. दुसरं कारण ते आहे महत्वाचं. दुसरं कारण काय आहे की मला काय सांगायचं होतं? मला सांगायचं होती अज्ञ पद्धती म्हणजेच मूर्ख पद्धती. पुन्हा एकदा अभ्यास करण्याची गरज नाही. कारण माणूस जेवढा स्वतःबद्दल भरभरून बोलू शकतो तेवढा इतर कोणत्याच गोष्टीबद्दल बोलू शकत नाही. म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी अभ्यास करावा लागतो. आपल्याबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला अभ्यास करावा लागेल का? नाही. म्हणून हा दुसरा विचार मला जास्त वाटला की अरे ठीक आहे अज्ञाबद्दल सांगायची आहे ना, आपलं स्मरण
मशीन ढकलल्या गेलं. मग पुस्तक काढलं, हे नाटिक आहे, बघू तर तरी काय आहे. मग बघितलं, बापरे. मग तेव्हा मात्र दडपण आलं की हे अज्ञ पद्धती आहे, हे महाकवी भर्तृहरीने रचलेले श्लोक आहेत. आणि काय सांगायचं आहे मला अज्ञ पद्धती सांगायची आहे, मूर्ख पद्धती सांगायची. अज्ञ म्हटलं ते थोडासा संस्कृत शब्द आहे म्हणून, मूर्ख पण संस्कृत आहे, पण अज्ञ म्हटलं की काहीतरी म्हणजे पुष्कळाने मला प्रश्न पडला की कोणती पद्धत सांगायची आहे. अज्ञ पद्धत मी मुद्दाम सांगितलं नाही त्यांना मूर्ख पद्धत आहे, आलेच नसते म्हणून अज्ञ पद्धत आहे या कळेल. मग हे जेव्हा श्लोक वाचले आणि तेव्हा समजलं की अरे आम्हाला काय करायचं आहे, मला समोरच्याला तू मूर्ख म्हणजे महाकवींच्या याच्यात सांगते बरं मी, इथे समोरचा म्हणजे आपण अपेक्षित नाही की त्यांना सांगायचंय की मूर्ख काय आहे, मूर्ख कोणाला म्हणायचं, अज्ञ कोणाला म्हणायचं. आणि या मूर्खांची लक्षणं जर सांगितले आणि तो कोण पाहिलं तर अरे माझ्या बद्दल बोलताय का आपण समर्थांची मूर्ख लक्षणं अगदी दोन जोड आले आहेत. यामध्ये मात्र थोडाशी त्याला वेगळे टाकले आहे. एक संस्कृतामध्ये सुभाषित आहे पहा, अग्नी नावे नमे दुःखम नमे दुःखम छाबने ताडने अपिवा एतत्तु मे महत् दुःखम गुंजया सहतोलनम. म्हणजे काय तर मला अग्नीने जाळं हरकत नाही, अग्नीने जाळल्यानंतर आमचं काही अस्तित्व राहत नाही, बरं राग होऊन जाते चालेल. मला छेदन केलं, मला ताडण केलं तरी मला त्याच्यामध्ये दुःख नाही. माझं सगळ्यात मोठं दुःख कोणतं आहे तर माझं गुंजीसोबत म्हणजे अतिशय क्षुल्लक गोष्टीसोबत माझी तुलना केली जाते, हे माझं सगळ्यात मोठं दुःख आहे. तुम्ही कोणाच्या रांगेत बसता, तुमचं स्थान कोणाच्या रांगेत नियोजित केलेलं असतं याच्यावर सुद्धा आपलं महत्त्व ठरलेलं असतं. त्याच्यामुळे पहिल्यांदाच मी आयोजकांचे आभार मानते. काल स्वानंद सरांचा प्रवचन झालं, त्यांनी रांगेत पहिलं स्थान ग्रहण केलं, त्याच्यावर आमचे सगळे त्यांच्या रांगेमध्ये स्थान निश्चित झालं. पण हे स्थान कोणाच्या याच्यात आहे, आमची आवली कोणती आहे याच्यावर आमचं महत्त्व ठरलेलं असतं. आपण व्यवहारामध्ये जेव्हा बोलतो तेव्हा एखाद्या मुलाचं एखाद्या व्यक्तीचं जर आपल्याला पटलं नाही किंवा आपल्याला असं वाटतं की काय बोलतोय हा बाबा, तर जणू काही अनधिकृत किंवा आपणच काय म्हणतात त्याला आपण ठरवलेलं आहे. मूर्ख शब्दाला म्हणजे समानार्थी शब्द काय वापरतो आपण, गाढव. एखाद्याला एकदम मूर्ख नाही म्हणायचं. मूर्ख म्हटलं की कसं वेगळं वाटायला जरा की आम्हाला मूर्ख म्हटलं की काय गाढवासारखं करतोय म्हणतो की नाही आपण. म्हणजे आम्ही काय करतो त्या मूर्खाला समानार्थी शब्द गाढव असं म्हणून सरळ सरळ वापरतो. हे एकदा गाढवाने ऐकलं आणि त्यांनी आपलं मनोगत संस्कृत सुभाषितांमध्ये आपल्या समोर मांडलेलं आहे. भार मोडून नवे दुःखम पहिला जो श्लोक आहे त्याचंच दुसरं संस्कृत साहित्यामध्ये हे मोठं वैशिष्ट्य असतं की एक सिद्धांत घेतलेला असतो ते स्पष्ट करण्यासाठी तो समोरच्यांना पटवण्यासाठी वेगवेगळी उदाहरणं सांगितलेली असतात. काय म्हणतो तो गाढव, भार मोडून नवे दुःख कुभोजने. मला तुम्ही भार वाटा म्हणा, माझ्यावर खूप मोठा भार टाका, हरकत नाही, मला त्याचं दुःख नाही. किंवा मला तुम्ही वाईट भोजन द्या, त्याच्याही बद्दल मला काहीही म्हणणं नाही. एतत्तु मे महत् दुःख मूर्खेण सहतोलनम. माझं काय दुःख आहे की माझी तुलना मूर्खांसोबत केली जाते. आणि हे पाहून असं वाटलं की अरे बापरे, आता आपल्याला हे सुभाषित सांगायचे, कसे सांगायचे की गाढव सुद्धा आपलं मनोगत अशा पद्धतीचं व्यक्त करता आहे की मला गाढव म्हणजे मला मूर्ख नका म्हणून, मला गाढव म्हटलं तर चालेल कारण ते आहेच, पण माझी तुलना मूर्खांसोबत करू नका. हे अशा पद्धतीचे मूर्खांचे वर्णन करणारे सुभाषित हा सांगायचे. पहा शब्द पहा कसा आहे, सुभाषित. सुरुवातीला मी सुभाषित या शब्दाचा अर्थ सांगितला. सुभाषित म्हणजे सुवचन. आता मूर्खाच्या बाबतीत बोलायचं आहे, सुवचन कसे बोलणार म्हणजे
वा काय छान तू मोठा आहेस, असं नाही का म्हणू शकत. पण म्हणायचं आहे, कारण आमचा धर्म काय सांगतो, सत्य ब्रूया प्रिय ब्रूया न ब्रूया अप्रिय सत्यम. सगळी पंचायत काय करायचं आहे, खरं बोलायचं आहे. पण कसं बोलायचं आहे, प्रिय बोलायचं आहे. दोन विरुद्धार्थी शब्द आहेत बघा, सत्य प्रिय. सत्य कधी प्रिय असतं का, आपण सत्याला अगदी जोड शब्द लावून टाकलेला आहे, कटू. सत्य कटू असतं. आणि इथे आमचा धर्म काय सांगतो, सनातन धर्म आम्हाला काय सांगतो, सत्यम ब्रूया प्रिया ब्रूया. सत्य बोला पण कसं बोला, खरं बोला पण प्रिय बोला. म्हणजे काय आहे की मला समोरच्याला सांगायचं आहे की बाबा मूर्खाचे वेगळे लक्षणं आहेत, याला याला मूर्ख असं म्हणतात, अशा पद्धतीचे ते वर्णन करायचं आहे. पण त्या व्यक्तीला आपल्याला कोणी मूर्ख म्हणताय, आपल्याला कोणीतरी काहीतरी अपशब्द बोलतोय असं वाटायला पण नको. म्हणजे त्याच्या मनाचं पण आपल्याला त्याच्या मनाची काळजी पण घ्यायची आहे. आणि आपल्याला जो उपदेश द्यायचा आहे, आपल्याला म्हणजे सुभाषितामध्ये सुभाषितांना महाकवींना जो उपदेश द्यायचा आहे तो पण उपदेश त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. हे अशा पद्धतीची रचना करणं सुभाषितांची हे सामान्य गोष्ट आहे का, नाही ना. समोरच्याला वाईट पण नाही वाटलं पाहिजे, समोरच्याला माझं काय म्हणणं आहे ते पण पटलं पाहिजे, माझं उद्देश पण सफल झाला पाहिजे. याच्यासाठी सुभाषितांची रचना करणं, याच्यासाठी फक्त हातखंडा लागतो. आणि म्हणून भरपूरवरींना नुसतं कवी न म्हणता महाकवी का म्हणतात, हे आपण जे वेगवेगळे उदाहरणं देणार आहोत त्यातून आपल्याला ते सिद्ध होणार आहे, समजणार आहे, पटणार आहे. भरतुहरींनी महाकवी भरतुहरींनी लिहिले, सुभाषित लिहिले, या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि सुभाषितांची रचना केलेली आहे. आता सुभाषितांची रचना तर केलेली आहे, पण ही रचना जी केलेली आहे ती रचना कशासाठी केलेली आहे त्याचा उद्देश मी आधीच सांगितला आहे. काय करायचं आहे की या सुभाषितांद्वारा समोरच्याला उद्बोधित करायचं आहे, समोरच्याला सांगायचं आहे. मग आता समोरच्याला सांगायचं आहे म्हटल्यानंतर ते समोर सांगावे लागेल, प्रकट करावे लागेल, बरोबर आहे की नाही. समाजामध्ये आता वाल्मिकी महर्षी आदिकवी वाल्मिकींनी रामायण लिहिलं. रामायण लिहिल्यानंतर त्यांनी काय केलं, पहिल्यांदा त्या परिसरामध्ये बसलेल्या त्या सगळ्या आपल्या लवकुशांना ते पाठांतर करून घेतलं, त्याचं ते त्यांना पाठ करवलं. आणि नंतर मग काय केलं, पूर्ण त्यांची परीक्षा घेतली. त्या परिसरामध्ये जे सगळे ऋषी होते त्या सगळ्या ऋषींना बोलवलं आणि लवकुशांना हे रामायण म्हणायला सांगितलं. त्यांनी म्हटलं पास झाले आणि नंतर मग अयोध्येमध्ये ते रामायण गायला गेलं. आता समजा वाल्मिकी महर्षी वाल्मिकीने रामायण लिहिलं नसतं, लवकुशांना ते पाठ करवलं नसतं, समोर ते आलं नसतं, आज आपल्याला रामायण माहिती असतं का, नाही. राम आदर्श कसे हे आपण मुलांना सांगू शकलो असतो का, नाही, काहीच नाही, आपल्यापर्यंत ते आलंच नसतं. म्हणजे मूळ उद्देश काय आहे, या सुभाषितांचा मूळ उद्देश आहे की समाजामध्ये ते गेलं पाहिजे, उद्बोधन झालं पाहिजे त्याच्याद्वारा. करायचं तर आहे, सगळं तयार आहे, पण खूप मोठा प्रश्न पडलेला आहे महाकवींना. कारण काय आहे की समाजामध्ये जे लोक पाहिले त्यामध्ये त्यांना काय आढळलं, बोधारः मत्सरग्रस्तः, बोधारः मत्सरग्रस्तः प्रभवः स्मयदूषितः अबोधो अवगताश्च अन्ये जीर्णमंगं सुभाषितम्. त्यांनी विचार केला की आता आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं तयार आहे, आता आपण समोर नेऊ. समोर नेल्यानंतर मात्र जेव्हा आपले संपर्कात आले लोकांच्या, तेव्हा त्यांना लक्षात आलं की अरे समाजातला काही भाग कसा आहे, बोधार आहे, विद्वान आहे. बोधार म्हणजे विद्वान, विद्वान आहे, पण कसा आहे, विद्वान आहे पण मत्सरग्रस्त आहे. मत्सरग्रस्त आहे म्हणजे ते मत्सर आहे त्यांच्या मनामध्ये. एक एक उदाहरण घेतलं, एका उदाहरणाचा एक एक शब्द घेतला ना तर एक एक तास बोलता येतं त्याच्यावर, इतकं त्याच्यामध्ये गुढहार काय. आता पहा, एक तर काय विद्वान सांगितलं त्यांनी
आणि विद्वान कसे? मत्सरग्रस्त. आता मत्सर कोणाबद्दल वाटतो आपल्याला? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे द्वेष हा प्रत्येकाच्या मनामध्ये थोड्या अधिक प्रमाणामध्ये असतो. द्वेष कोणाबद्दल वाटतो आपल्याला? आता मी एका मोठ्या गाडीत बसलेली आहे. छान. मग आता मी बसलेली असताना मला शेजारी जर सायकलवाला असेल तर मला त्याच्याबद्दल मत्सर वाटणार आहे का? अरे मी गाडीत बसली आहे, तो किती छान घामाघूम होऊन चाललाय. शक्य आहे का असं? एखाद्या श्रीमंत माणसाला तर एकाबद्दल मत्सर द्वेष वाटणार आहे का? नाही. म्हणजे मत्सर कोणाबद्दल वाटतो? तर मत्सर आपल्यापेक्षा जे वरचढ आहे, आपल्यापेक्षा जे मोठ्या, मग कोणत्याही दृष्टीने असेल, मग सौंदर्याच्या दृष्टीने असेल, पैशाच्या दृष्टीने असेल, विद्वत्तेच्या दृष्टीने असेल, कोणत्याही दृष्टीने इथे आपल्याला विद्वत्ता घ्यायची. मग माझ्यापेक्षा श्रेष्ठ असेल त्याचा द्वेष वाटणं समजून घेऊ शकतो. पण इथे वर्णनच कोणाचं केलेलं आहे? विद्वान. मग आपण स्वतः म्हणजे इथे स्वतः विद्वान असताना यांना द्वेष वाटावा का? वाटावा. तेच इथे गूढ जे आहे ना ते इथे तेच आहे की का यांना सुभाषित सांगायचं नाहीये? का हे सुभाषिताचे अधिकारी नाहीये? कारण हे स्वतः विद्वान आहे. पण यांची भूमिका कशी असते की मी विद्वान आहे, माझ्यापेक्षा दुसरा विद्वान इथे व्हायला नको. इसकी साडी मेरी साडी से सफेद कैसी. मस्त की नाही माझी साडी युनिक साडी घेतो आपण, ही अशी साडी दिसायला नको आणि दिसली की मूळ नको, ते नको. इंद्र माहिती आहे 12 वर्ष तपश्चर्या केली की इंद्रपद मिळतं. आणि आता सध्या मी उपभोगून राहिलेली आहे इंद्रपद. आणि दुसरे कोणतेतरी ऋषी करतात आहे तपश्चर्या कशासाठी? तर इंद्रपदासाठी. 11 वर्ष झालेले, 11.5 वर्ष झाले की इंद्राच्या काय हालचाली सुरू होतात की त्याच्या यज्ञामध्ये, त्याच्या तपश्चर्येमध्ये काहीतरी करून विघ्न आणायचं. कशासाठी? आता स्वतः इंद्र आहे ना, इंद्रपद प्राप्त झालेलं आहे ना, पण माझं हे इंद्रपद स्थिर राहावं, याला कुठल्याही प्रकारची बाधा येऊ नये याच्यासाठी माझ्यासारखा दुसरा कोणीही होऊ नये अशा पद्धतीचा द्वेष या विद्वानांना आहे. म्हणून हे सुभाषित त्यांच्यासाठी नाही. दुसरे काय सांगितलेले आहे? प्रभव स्मयदूषित. दुसरे जे सांगितलेले आहे तर ते काय आहे? गर्वाने पछाडलेले आहे. ही फार मोठी लागण असते. पहा की 4 पुस्तकं वाचले की मला सगळे, तुम्हाला काही सांगायची गरज नाही, मला सगळं माहिती आहे, मला आणखी वेगळं काय घेणार आहे? ते वेगळं आहेच काय नाही, सगळं शिकलेलं आहे. आता सगळं शिकलेलं आहे त्याला आणखी काय वेगळं शिकवणार आहे? त्याच्यामुळे ते पण नाही. आणि तिसरा प्रकार जो सांगितलेला आहे अबोध जे आहे त्यांना काही मिळतच नाही आहे. दिवस निघतोय, श्वास चालू आहे, पोट भरतंय, रात्री झोप येते, काही घेणं नाही आहे ना संस्काराशी, ना संस्कृतीशी, ना जीवनाशी. अशी लोकांशी काय करणार? तिची तयारच नाही आहे. मग अशा वेळेला काय भीती वाटते आहे? महाकवींना काय भीती वाटते आहे? जीर्ण अंगे सुभाषित. म्हणजे हे सुभाषित मी इतक्याने तयार केलेले आहे, समाज प्रबोधनासाठी तयार केलेले आहे. पण भीती अशी वाटते आहे की हे सुभाषित माझ्या इथे अर्थ म्हणजे हे सुभाषित तिथल्या तिथे नष्ट नको व्हायला. जीर्ण अंगे सुभाषित म्हणजे आपल्याला एक संस्कृतामध्ये छान श्लोक आहे, श्लोक नाही सांगते, सुभाषित आहे, त्याचा मराठीत अर्थ सांगते. पण आपल्याकडे संपत्ती असते, ऐश्वर्य, संपत्ती, पैसा, त्याच्या दोन गती सांगितलेल्या आहेत. एकूण त्याच्या 3 गती सांगितलेल्या आहेत, पण 2 गती सुरुवातीला काय आहे? पहिली गती त्याची आहे दान, आणि दुसरी त्याची गती आहे उपभोग घेणे. जर मी त्या पैशाचं दान नाही केलं, त्याचा उपभोग नाही घेतला, तर त्याची तिसरी गती होते, म्हणजे त्याचा विनाश होतो. 10 रुपयाची नोट आहे, त्या 10 रुपयाचा मी जर एखाद्या गरजूला दान केलं, पुण्य मिळतं, ते तर झालंच आहे.
शिवाय हरकत नाही. कुठे तिथं आनंद, बरोबर आहे की नाही? एक तर दानाचं पुण्य मिळू शकतं, नाही तर उपभोगाचा आनंद मिळू शकतो. आपलं जीवन नश्वर आहे, रात्रीच काही झालं, मी दानही नाही केलं, ते 10 रुपयाची नोट त्याला दिली पण नाही आणि मी कुल्फी पण नाही घेतली, ती हातात घेऊन झोपली. क्षणभंगूर जीवन आहे, काय सांगतात? काय झालं त्या 10 रुपयाचं? म्हणजे मी त्याच्या द्वारा मी पुण्य पण नाही मिळवलं, आनंद पण नाही घेतला, आणि मग काय गेल्यानंतर कुणीतरी मूठ उघडेल ते घेऊन जाईल, म्हणजे नाशच झाला. मग हे सुभाषित अशा पद्धतीने रचल्या ठिकाणी नष्ट होण्याची भीती महाकवी यांना वाटते आहे. पण प्रयत्न सोडत नाही लोक. मग काय केलेलं आहे त्यांना एक मार्ग निघाला, त्याच्यातून एक थोडंसं आशेचा किरण दिसतोय. काय आहे? कोण दिसलं त्यांना? त्यांनी सांगितलं, त्यांना लक्षात आलं की अज्ञात सुख माराध्य, सुखदर माराध्य विशेषज्ञ, ज्ञानलव दुर्विगतं ब्रह्मापि तं नरं न रंजयति. हा या श्लोकाचा थोडासा आपण पार्श्वभाग पाहिला. काय आहे की आता या सुभाषितांचं करायचं काय महाराज सांगता, कारण वेगवेगळे लोक असतात असं नाही. मग त्यांना लक्षात आलं की अज्ञ म्हणजे कोण? तर अज्ञ म्हणजे ज्यांचं पूर्वज्ञान शून्य आहे, ज्यांच्या डोक्यामध्ये पूर्वीचं काहीही नाही असे प्रज्ञ. विशेषज्ञ म्हणजे कोण? तर ज्यांना सगळं माहिती आहे असे विशेषज्ञ. म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणायला सुज्ञास अधिक सांगायला लागेल, म्हणजे जो सुज्ञास आहे त्याला वेगळं काय सांगणार आहे. जो विशेषज्ञ आहे त्याला वेगळं सांगायची गरज नाही आहे. म्हणजे जो सुज्ञ आहे त्याला सांगायची गरज नाही, अज्ञ आहे त्याला आपण जे सांगू ते म्हणणार आहे. आपल्यासमोर विद्यार्थी असतात का? विद्यार्थी असतात आणि मला पूर्ण माहिती की मी कोणी म्हटली. जेव्हा आपल्याकडे ते येतात आपण त्यांना शिकवतो, काय असतं? इतका प्रचंड विश्वास असतो त्यांचा शिक्षकांवर की शिक्षक जे शिकवतात, आमच्या टीचर जे शिकवतात ते बरोबर. एखाद्या वेळेस आईने घरी जाऊन म्हटलं की अरे बाबा असं नाही, आमच्या टीचरने सांगितलं. एवढा परिणाम होतो बरं नवीन पिढीवर. आणि त्याच्यामुळे शिक्षण प्रणालीमध्ये काय अभ्यासक्रम ठेवला हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. समाज घडवायचा असेल, भारत घडवायचा असेल तर सुरुवातीतून करायचे असते. कारण कोरी मोठी पाठी सगळी आमच्यासमोर असते, शाळेमध्ये असते. त्यांना आपण जे सांगू त्याच्यावर त्यांचा विश्वास असतो. पूर्वज्ञान शून्य असतं, ते अज्ञ असतं. त्याच्यामुळे त्यांना शिकवणं फार सोपं आहे. मी त्याला सांगितलं की याला हे म्हणायचं, ठीक 100%. त्याला कायम लक्षात राहतं की नाही टीचरने सांगितलं याला हे म्हणायचं, बस ते म्हणायचं. विशेषज्ञ असतात त्यांना वेगळं सांगायची गरज नसते, कारण त्यांना सगळं माहिती असतं, त्यांना सगळं जाणून बुजून असतात. त्याच्यामुळे खूप मेहनत त्यांच्यावर घ्यायची गरज पडत नाही. आता तिसरा जो प्रकार आहे ज्ञानलव दुर्विदग्धम. ज्ञानलव दुर्विदग्धम म्हणजे काय? ज्यांच्याकडे थोडंसं ज्ञान आहे पण त्या थोड्याशा ज्ञानाद्वारा त्यांच्याकडे मग गर्व, अभिमान हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे ज्याला आपण अर्धवट असं म्हणू. म्हणजे काल जसं सरांनी म्हटलं की अर्ध्या हातुंडात पिवळा होणार. हे थोडंसंच आहे माझ्याकडे, थोडंसं ज्ञान आहे, परंतु माझ्याकडे किती आहे? हे लोक कसे असतात? याचं काय वर्णन केलेलं आहे की ब्रह्म अभिमान रंजयती. ब्रह्मा सुद्धा दुसरा दिवस नाही वापरला त्यांनी, डायरेक्ट ब्रह्मा. का? किती तोंड असतात ब्रह्माला? 4. आपण 4 तोंडाने सांगून सुद्धा त्याचं समाधान होत नाही. मग आमच्यासारखे सामान्य काय करणार? कसं महाकवी म्हणतात की आम्ही काय करणार आहे त्याचं, आम्ही काहीच करू शकत नाही. हे कोण आहे? हे कसे आहे? हे अर्धवट आहे. म्हणजे यांना अज्ञ म्हणावं तर यांच्याकडे थोडं ज्ञान आहे, यांना विशेषज्ञ म्हणावं तर तितकं ज्ञान नाही. म्हणजे ते अज्ञ पण नाही, सुज्ञ पण नाही, मध्ये. आणि महाकवी म्हणतात हे जे ज्ञान
या सुभाषितांचे अधिकारी आहे. सुभाषितांचे अधिकारी आहेत म्हणजे काय? म्हणजे हे जे समोरचे जे सुभाषित जे सांगितलेले आहेत त्यासाठी जी उदाहरणं वापरलेली आहेत ती उदाहरणं अज्ञ लोकांसाठी नाही. ती उदाहरणं विशेषज्ञांसाठी कोण नाही, तर ती कोणासाठी आहे? तर ती आहे ज्यांचं ज्ञान अर्ध आहे, त्यांना पूर्ण कळत नाही, त्यांना काहीच कळत नाही, त्या अर्ध्यावट लोकांसाठी हे सुभाषित आहे. अशा पद्धतीने छान त्यांनी वर्णन केलेलं आहे. पण पुन्हा अडचण अशी आलेली आहे. चौथं चरण काय म्हणताय की ब्रह्मा सुद्धा त्याचं रंजन करू शकत नाही. त्यांचे विचार, त्यांचे मत इतके फिक्स आहेत, म्हणजे अशा पद्धतीचे की नाही मी म्हणतो हे असं म्हणजे असं. सूर्य पश्चिमेला उगवतो तो उगवतो, पश्चिमेलाच उगवतो. कारण काय असतं ना की मी जर आता पहिल्यांदा मी म्हटलं की मी सूर्य पश्चिमेला उगवतो आणि मग सिद्ध झालं की नाही रे सूर्य तर पूर्वेला उगवतो. पण आता जर मी मान्य केलं की हो सूर्य पूर्वेला उगवतो, माझं चुकलं की हो एवढ्या सगळ्यांसमोर मी माझी चूक मान्य करू नाही, सूर्य पश्चिमेला उगवतो, काय करणार आहे ब्रह्मा तरी? तर त्यामुळे यांचं रंजन ब्रह्मा सुद्धा करू शकत नाही. महाकवी म्हणतात माझ्यासारखा सामान्य माणूस, महाकवी म्हणतात सामान्य माणूस काय करू शकतो. मग यांच्या जुळातही याचं जे वर्णन केलेलं आहे, वेगवेगळे उदाहरणं दिलेली आहेत त्यांनी, त्यांच्या दुराग्रही मतांचं दुराग्रही जे चित्त आहे त्यांचं आपण रंजन कसं करू शकत नाही याच्यासाठी खूप छान उदाहरणं त्यांनी दिलेले आहे. काय म्हणतात आहे यामध्ये आणखी सुभाषितांचं एक वेगळं वैशिष्ट्य आणखी काय असतं की यामध्ये सुभाषितांमध्ये कधी ते 2 चरणांचं असतं, 2 ओळीचं असतं, कधी 4 ओळीचं असतं. तर त्यातली जी शेवटची ओळ असते ती सिद्धता असते. म्हणजे सुभाषितकारांना ते सांगायचं असतं, ते सिद्ध करायचं असतं, ते स्पष्ट करायचं असतं आणि ते सिद्ध करण्यासाठी पुरावे म्हणून म्हणा किंवा ते स्पष्ट करण्यासाठी उदाहरण म्हणून म्हणा ते वेगवेगळ्या गोष्टी आपल्यासमोर मांडतात. पुन्हा तेच की त्यामध्ये कुठेही माणसाचं उदाहरण दिलेलं नसतं. निसर्गातल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, नदी असेल, समुद्र असेल, वृक्ष असेल, या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन त्यात ते आपल्याला ती सिद्धता पटवण्याचा प्रयत्न करतात. आता हा जो श्लोक आहे जसं सांगितलं कारण की या श्लोकाचे 2 भाग आहेत. ही पुन्हा आणखी एक वैशिष्ट्य आहे पहा संस्कृताचं की सिद्धता एकच, पण कितीतरी उदाहरणं त्याच्यामध्ये देता येतात. मग याने तुम्हाला नाही म्हटलं तर मग हे उदाहरण घ्या, त्याने नाही म्हटलं तर ते उदाहरण, सिद्धता एकच. आता काय सिद्ध करायचं आहे महाकवी यांना, तर न तू प्रतिनिविष्ट मूर्खजन चित्त आराधय, मूर्खांच्या चित्ताचं आराधन करू शकत नाही. हा जो श्लोक आहे या श्लोकाची ही जी सिद्धता आहे ही सिद्धता 2 श्लोकांमध्ये वाटली गेलेली आहे. म्हणजे हा श्लोक एक तर महाकवींना खूप आवडला असेल म्हणून मग त्यांनी त्यांचा दुसरा भाग केला, 2 श्लोक आहेत त्याच्यासारखे, किंवा त्यांना असं वाटलं असेल की ही जी सिद्धता आहे किंवा हे जे वाक्य आहे हे वाक्य मी दिलेल्या उदाहरणाने नाही पुरे होत, नाही लोकांपर्यंत पोहोचत आहे, हे आणखी काहीतरी गंभीर करून सांगावं लागेल. म्हणून मग काय करायचं त्यांनी तो दुसरा भाग सुद्धा या श्लोकाचा घेतलेला आहे. आता जसं सांगितलं की एखादा सिनेमा खूप चालला, खूप प्रसिद्धी मिळाली की त्याचा दुसरा भाग निघतो, बरोबर. पण हा दुसरा भाग आपल्याला जर तो दुसरा भाग पाहायचा असेल, तो जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागतं, पहिला भाग पाहावा लागतो. त्यामुळे हे या पहिल्या श्लोकातली जे मी उदाहरणं सांगते आहे ते दुसरा भाग जर समजून घ्यायचा असेल, धुरंधर 2 जर समजून घ्यायचा असेल तर धुरंधर पहिला भाग पाहणं आवश्यक आहे, त्याच्याशिवाय धुरंधर समजत नाही. मग आपण शेजारच्या हा कोण आहे, हा कारण म्हणजे तोही बाबा आहे. मग त्याच्यासाठी पहिल्याच्यातली जी उदाहरणं दिलेली आहे ना ते उदाहरण आपल्याला थोड्या वेळ लक्षात ठेवावे. काय उदाहरण दिलेलं आहे, सिद्धता काय आहे ती महत्वाची आहे. न तू प्रतिनिविष्ट मूर्खजन चित्त आराधय, मूर्खांच्या चित्ताचं आराधन करणं शक्य नाही, काही केलं करू शकत नाही. मग वेगवेगळे उदाहरण काय दिलेले आहे, काय सांगितलेलं आहे, प्रसह्य आणि मूर्धरेण मगर बंध द्रष्टापुराण समुद्रमपि संतरेत प्रशरन् पूर्णिमाला तुला भुजन
प्रतिनिविष्ट मूर्खजन चित्तम आराधे. काय काय वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये, एक एक गोष्ट पहा कशा पद्धतीची वर्णन केलेली आहे. काय आहे की प्रसंग मणिमुद्रेण मकर वक्र दृष्टांतुरात. उदाहरण सुद्धा मी आता सांगितलं की निसर्गातल्या वेगवेगळ्या गोष्टींचं उदाहरण. आता प्राण्यांचं जर उदाहरण घेतलं असतं तर दुसरा प्राणी सापडला असता, पण त्याचं सुद्धा नियोजन किती पहा, मगर किती तिथे. कारण आपण मराठीमध्ये एखाद्या भिंत जी पकडली जाते एखादी गोष्ट त्याला मगर मिठी म्हणतो. आता या ठिकाणी मगरीची मिठी म्हणजे आलिंगन हा विषय नाहीये. काय आहे, तिचं जे तोंडात ती पकडते त्याला म्हटलेलं आहे की अतिशय मजबूत असते आणि त्या मगरीच्या तोंडातला मणी काय करतो आहे, काढणं शक्य आहे. एखाद्या वेळेस त्या मगरीच्या तोंडात जर मणी आहे तर तो मणी काढणं शक्य आहे. माहिती आहे की मी जो हात टाकत आहे मगरीच्या तोंडात तो माझा हात होता असं म्हणण्याची वेळ येऊ शकते. मगरी त्या हातासोबत पूर्ण आपल्याला ओढण्याची शक्यता आहे. मगर मोठा प्राणी आहे ना, तरी सुद्धा त्या मगरीच्या तोंडातला मणी काढणं शक्य आहे. समुद्रामध्ये संचरित प्रचलित पूर्वी मालावलं. अतिशय उदाहरणार्थ समुद्र, त्या पूर्वी म्हणजे लाटा, त्या लाटांच्या माला आहेत, उधळत आहे, लाटांवर लाटा येत आहेत. असा उधळलेला समुद्र सुद्धा पार केला जाऊ शकतो. तिसरं उदाहरण तर फारच आहे. काय आहे, भुजंगमपी कोपितम. भुजंग म्हणजे साप आणि तो सुद्धा कसा, कोपित, रागावलेला. अरे मेलेला साप काय नाही, हा रागावलेला जिवंत आहे का, रागावलेला साप पुष्पवत शिरसी धाराय. एखाद्या फुलाप्रमाणे डोक्यावर धारण करणं शक्य आहे. पण न तू प्रतिनिविष्ट मूर्ख जनचित्त आराधे, परंतु मूर्खाच्या चित्ताचं आराधन करणं शक्य नाही. दुसरा भाग आहे, ठीक आहे ना, यांनी समाधान नाही झालेलं, नाही पटलेलं लोकांना. लोक म्हणतात आहे की नाही आम्ही करू शकतो. नाही, आणखी कसं आहे, मूर्खाचं चित्त आणखी कसं आहे. लभेत सिकता सुलतैवमपि यन्नतलपीडयन् पिबेदमृगतृष्णिकासु सलिलं पिपासादितं कदाचित् पर्यटनशशभिषाणम् आसयन् न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तम् आराधयन्. पुन्हा तेच सिद्ध करायचं आहे. मूर्खांच्या चित्ताचं आराधन करता येत नाही. मूर्ख 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 म्हणजे पुन्हा जे अज्ञ पण नाही, जे सुज्ञ पण नाही, ते समोरच्याचं काही ऐकून घ्यायला तयारच नाही. अशांच्या बद्दल आपण बोलतो आहे जे या सुभाषिताचे अधिकारी आहेत. अशांच्या बद्दल यामध्ये काय उदाहरण सांगितलेले आहे, लभेत सिकता. सिकता म्हणजे वाळू, प्राप्त होईल वाळू. यत्नतः पीडयन्, प्रयत्ने करा वाळूचे रगडे का तेलही करी. समजतो की बाबा पंडितांची, एक वेळ प्रयत्न केला तर तेल सुद्धा मिळू शकतं आपल्याला वाळूतून. काय सांगितलेलं आहे, पिबेत मृगतृष्णिकासु सलिलं पिपासादितः. उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये आपण जर प्रवासाला गेलो तर आपल्या गाडीच्या समोर थोड्या अंतरावर आपल्याला मृगज म्हणजे पाणी असल्यासारखं दिसतं रस्त्यावर. आपल्याला माहिती आहे, आपण ते सुज्ञ आपल्याला माहिती आहे की ते मृगजळ आहे, ते खरं पाणी नाही आहे. पण महाकवी काय म्हणतात आहे की त्या पाण्याद्वारा, त्या मृगजळातील पाण्याद्वारा एखादा हरिण पिपासादित मृग म्हणजे तहानेने व्याकुळ असलेला एखादा हरिण आपली तहान भागवू शकेल. कदाचित पर्यटन शशभिषाण आसावेन. कधी कधी जर फिरायला गेलो आपण जंगलामध्ये तर फिरता फिरता जंगलामध्ये एखाद्या सशाला शिंग पण सापडते. पण न तू
प्रतिनिविष्ट मूर्खजनचित्त आहे, परंतु मूर्खांच्या चित्ताचं आराधन करणं शक्य नाही. आता मी मगाशी सांगितलं की एक भाग लक्षात ठेवावा लागतो दुसरा भाग समजण्यासाठी. पुन्हा आपण पहिल्या श्लोकाकडे म्हणजे आधीच्या श्लोकाकडे बघू. काय काय उदाहरण दिलेले होते? आपल्याला मगरीचं तोंड सांगितलं होतं, त्याचा मणी काढलेला होता. समुद्र पार करून गेलेलो होतो उदाहरण. एखादा भुजंग, एखादा टोपीत असलेला साप सुद्धा डोक्यावर धारण केला करू शकतो आपण एखाद्या फुलाप्रमाणे. आता याच्याकडे जर आपण बघितलं या गोष्टी कशा वाटतात आपल्याला? शक्य आहे? कठीण आहे, निश्चित कठीण आहे. जीवाचा धोका आहे, सगळ्या गोष्टी आहेत, कठीण आहे, पण अशक्य नाही, होऊ शकते. आता जर तिघ जण गेले, त्याच्याकडे जाडकार गेले, मगरीचं तोंड वरचा भाग एकाने धरला, खालचा भाग एकाने धरला, मधला आम्ही सहज काढून घेऊ शकतो. समुद्र पार करायचा आहे, लाटांनी उधळलेला समुद्र आहे, हरकत नाही. जो त्या ओढ्याच्या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे त्याची काठिण्य पातळी वाढवत जातात. पहिले स्विमिंग पूलमध्ये, मग नदीमध्ये, मग समुद्रामध्ये, साध्या समुद्रामध्ये, कधी मग लेवल असतात की मग तशामध्ये तो पोहू शकतो. भुजंगामध्ये पोहणे हे तर शक्यच नाही. आधी सांगितलं की मेलेला साप पाहिला की धाव उठतो आणि कसाही असला अगदी गवत्याच्या साप. आता सध्या सापाचं फार आहे, गडचिरोली प्रकारापासून साप म्हटलं की आधीच मुख्याध्यापक असल्यामुळे ती सगळी जबाबदारी आहे की थोडंसं साप म्हटलं की मी आधी पहिले खुर्चीवर पाहिजे देतो. पण हा जो साप आहे ना, हा डोक्यावर धारण करतो, कसं शक्य आहे? सर्व मित्र आहे आणि सर्व मित्रांकडे एक टँक असते, त्याचं विष काढून घेण्याची, दात काढून घेण्याची. पण असा विष नसलेला साप तो सहज डोक्यावर धारण तो सर्व मित्र आपण काही घेऊ शकतो. म्हणजे अशक्य नाही आहे, शक्य आहे. आणि आपण या उदाहरणांकडे जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की या 3 उदाहरणांमध्ये सुद्धा पुढे पण जे उदाहरण दिलेलं आहे त्याची काठिण्य पातळी बरोबर लिहिलेली आहे. हे करायचं, हे नाही जमलं, हे करायचं, हे शक्य नाही, ते शक्य आहे. म्हणजे काठिण्य पातळी त्याची बरोबर लिहिलेली आहे. या गोष्टी कठीण असल्या तरी शक्य आहे, होऊ शकतात. पण पुढच्या उदाहरणामध्ये जे सांगितलेलं आहे की लभेतसी कटासू, कितीही तेल महाग झालं, वाळूचा भीग आमच्याकडे असला, मिक्सर मधून काढलं, नवीन यंत्र ती रगडली तरी तेल निघत नाही. हे कशासाठी आहे? प्रयत्नाकडे वाळूचा रगडतात ते कशासाठी म्हटलेलं आहे की प्रयत्नावर विश्वास ठेवा. प्रयत्नाचं महत्त्व सांगण्यासाठी, प्रयत्नांना प्रेरित करण्यासाठी म्हणून त्यांनी ते सांगितले. हे शक्य नाही आहे. म्हणजे आधीच्या गोष्टी शक्य असू शकतात पण तेल निघू शकत नाही. त्यानंतर कुठेही मृगजळाद्वारा त्या हरणाची ताण भागवली जाऊ शकत नाही, किंवा कुठल्याही प्रकारे आफ्रिकेच्या जंगलात जरी गेलं तरी कुठल्याही सशाला शिंग सापडू शकत नाही. त्या सगळ्या अशक्य गोष्टी आहेत. नुसत्या कठीण अशक्य आहे, हे सुद्धा होऊ शकतं. महाकवी म्हणतात हे सुद्धा होऊ शकतं. पण प्रतिनिविष्ट मूर्खजनचित्त आराधे, परंतु मूर्खाच्या चित्ताचं आराधन करणं शक्य नाही. मग काय? मग थोडीशी निराशा आली आहे की अरे मी इतके छान सुभाषित रचले, यांना उद्बोधन करण्यासाठी यांच्या अज्ञानावर औषध म्हणून मी हे सुभाषित रचले आणि हे लोक आपला दुधाग्रह सोडण्यासाठी तयारच नाही आहे. मग हताश झाले लोक. असं झालं का? नाही, असं नाही झालं. काय झालं मग की हे सगळं ठीक आहे, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, परंतु ते निराश झालेले नाही. मग काय केलेलं आहे? कसे असतात ते महाकवी? तर बुडती के जन देखले ना दुरा म्हणून कळल्या येतो भजन. की हे लोक काय करतात? हे अज्ञानाने, आपल्या अतिशय अशा अर्धवट ज्ञानाने हे स्वतःचं नुकसान करताय. मला कळवळा वाटतोय. महाकवींना कळवळा वाटून काय उपयोग आहे? ज्याच्याबद्दल कळवळा वाटतोय त्यांना काहीतरी वर्तनात बदल होणं अपेक्षित आहे की नाही? पण असे समाजामध्ये महाकवींसारखे काही लोक आहेत की जे काय करतात आहे, जे प्रयत्न करतात आहे आणि काय करतात आहे?
सुप्तेही सुदास्यांदिभिः. आहेत असे काही लोक की ठीक आहे ना, आता नाही समजलं, 2 श्लोकात 4 उदाहरणात नाही समजलं, नाही पटलं त्यांना, प्रयत्न करायचे आहे. आपल्या सुवचनाद्वारा, सुप्तेही सुवचनाद्वारा, आणि सुवचनांना काय म्हणतात आहे, सुधास्यांदिभिः. त्या सुवचनाचा, सुवचनरूपी अमृताचा समुद्र समाजामध्ये ते पाझरत आहे आणि या लोकांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत आहे. महाकवी काय म्हणत आहे, हे अशा प्रकारचा बदल करण्याचा जे प्रयत्न करत आहेत ते काय करत आहेत, तर ते करत आहेत व्यालं बालं दुरांतंतु विरसं रोधुं समुच्छ्रमते भेतुं वज्रमणि शिरीष कुसुम प्रान्तेन संध्यायते माधुर्यं मधुबिन्दुना रचयितुं शाराम्बुधीधते नेतुं वाञ्छति ये कलां पथि सता सुप्ते सुतमस्यांदिभिः. हे अशा पद्धतीचे प्रयत्न जे करत आहे ते काय करत आहे, पहिला शब्द वापरलाय व्यालं. व्यालं म्हणजे 3 अर्थ होते. एक तर साप, उन्मत्त झालेला हत्ती, नाहीतर वाघ. हवा तो त्याचा अर्थ घ्या, तिन्ही भयानकच आहे. व्याल बाल तृणाल तंतु विरसव रोधुं समुच्छ्रमते. अशा पद्धतीचं हे जे अर्धवट लोक आहे त्यांना या अशा खलांना, खल शब्द वापरायला येतात. आता खल हा शब्द जेव्हा वापरला जातो, आमचे सगळे संस्कृत शिक्षक काय म्हणतात, सगळेच नसतील, मी गेलो खल. कोणी विचारलं विद्यार्थ्यांना, मॅडम खल म्हणजे काय, अरे खल म्हणजे दुर्जन. नाही, खल आणि दुर्जन त्याच्यामध्ये अगदी थोडासा फरक आहे. दुर्जन म्हणजे काय, एखादी वाईट कृती जो करतो त्याला दुर्जन म्हणतात. पण एखादी कृती वाईट करण्याचा विचार ज्याच्यामध्ये मनामध्ये येतो त्याला खल म्हणतात. आणि या खलाला दुर्जनापेक्षा शिक्षा जास्त असते. ज्यांनी काय केलेलं आहे, फक्त विचार केलेला आहे, कृती केलेली नाही, मग त्याला शिक्षा का, कारण कृती विचाराचं आधीच, म्हणजे आधी विचार केला जातो नंतरच कृती केली जाते ना. विचारच केला नाही तर कृती होईल का, विचारच मनामध्ये आला नाही तर कृती होईल का, नाही. आणि म्हणून मग जो मनामध्ये विचार करतो तो दुर्जनापेक्षा, जो कृती करतो त्याच्यापेक्षा पण भयानक आहे. आणि अशांना सतांपथी, सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न जे करतात ते काय करत आहेत, ते वाघाला किंवा सापाला, उन्मत्त हत्तीला अशा कमळाच्या देठातील तंतू, कमळच होई नाजूक, त्याचं देठ त्याच्यापेक्षा नाजूक आणि त्याच्यातला तंतू त्यांनी रोधून त्यांनी अडवण्याचा प्रयत्न करत आहे. शक्य आहे का, पण तशा पद्धतीचं हे काम आहे की एखाद्या कलाला सन्मार्गावर आणणं हे किती कठीण आहे. तर एखाद्या उन्मत्त झालेल्या हत्तीला कमळाच्या देठातील तंतूंनी आवरायचं आहे, वश करायचं आहे, ताबा त्याच्यावर मिळवायचा आहे, इतकं कठीण काम आहे. दुसरं काय सांगितलेलं आहे, भेतुं वज्रमणी. वज्रमणी जो आहे अतिशय कडक असा तो रत्न, त्याला शिरीष कुसुम प्रांतेन, शिरीषाचं फूल, अतिशय नाजूक फूल, आणि त्याने त्या रत्नाला पैलू पाडण्याचा प्रयत्न करत आहे. हे असं सगळे अशक्य होते. आणि काय करत आहे, माधुर्य मधुबिंदुना रचयितुं, एका मधाच्या थेंबाने समुद्र गोड करण्याचा प्रयत्न करत आहे. या सगळ्या गोष्टी अशक्य आहेत, त्या गोष्टी करू शकत नाही. मग आता काय करायचं, मी प्रयत्न केले होते पण शक्य नाही झालं, माझ्या हाताने हे होणार नाहीये, खूप माझी इच्छा होती. अशा पद्धतीचं आहे का, तर प्रारंभ विघ्न विहिता विरमती मध्या या दर्जातले महाकवी नाही आहे की सुरुवात तर करायची, आरंभ ज्याला म्हणतात, करायचे, मग खूप काही समाज घडवायचं आहे वगैरे वगैरे, आणि काहीतरी अडचण आली की नाही बाबा आपल्या हाताने नाही ते म्हणे नाही, अशातले ते नाही आहे. ते काय आहे, विघ्नेही पुन्हा पुनर्विप्रतिनंदनमानः प्रारब्धं उत्तमजनाः न परित्यजन्ति.
कितीही माझं जे काम आहे, कितीही विघ्नांनी संकटाने माझ्यावर मारा करू, मी हाती घेतलेलं काम सोडणार नाही, या ह्याचे ते आहेत. आणि म्हणून मग ते फक्त समस्या सांगत नाही, त्याच्यावर उपाययोजना सुद्धा सांगतात. काय उपाययोजना सांगतात? स्वायत्त एकांतरितम विभागम विनिर्मितम छाननम अज्ञातायाः विशेषतः सर्वविधान समाजे मौनम पंडितानां. मग हे जे अज्ञान आहे, हे अज्ञान दूर करण्याचा मार्ग काय आहे? छान सांगितलेलं आहे, मौन. मौन. आता मौन म्हणजे काय? इथे सगळे बसलेले, मी एकटी बोलत आहे, सगळे कसे आहेत? मौन आहेत का? कालचं बरोबर आहे, मनात विचार सुरू आहे की नाही? अरे बाबा तिकडे साडे मला टेन्शन आलं, 5 मिनिटं दोष पाहिजे, काय होईल? मौन. मौन त्याला नाही म्हणत. मौन कशाला म्हणतात? आतून बाहेरून जे शांत असतंय. गोविंदगिरी महाराजांनी गोविंदगिरी महाराजांनी मौनाची छान व्याख्या केली आहे की ज्या ठिकाणी विचार प्रक्रिया थांबते तिथून मौनाला सुरुवात होते. पेपरला जाणाऱ्या मुलाला आपण आशीर्वाद देताना काय आशीर्वाद देतो? मन लावून पेपर सोडवतो. मन कसं लावणार आहे? पेन लावून पेपर सोडवून ठीक आहे, मन कसं लावणार आहे? म्हणजे बाकीचे विचार आहे त्याचा त्याग पेपरवर हे टाकलं. हो, इतकं महत्व या मौनाचं आहे. आणि विशेष महत्व काय आहे? विशेष महत्व त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? कुठे मौन पाळायचं? तर विद्वानांच्या सभेमध्ये. आपल्याला माहिती आहे, आपण म्हणजे पुष्कळ वेळा चर्चेमध्ये बोलतो सुद्धा, जो जास्त ऐकतो ना तो उत्कृष्ट वक्ता असतो. देवाने निर्मिती सुद्धा आपल्या शरीराची तशीच केलेली आहे. काय दिलेलं आहे? 2 कान दिलेले आहे आणि 2 एक दिलेला आहे. त्याचा उद्देश काय असेल की माणसाने काय करावं? एकपट बोलावं आणि दुप्पट ऐकावं. आम्ही काय करतो? दुप्पट नाही, चौपट बोलतो, ऐकत नाही. बरोबर? त्याच्यातही अक्षरशः काय म्हणतात? काय सुंदर रचना आहे कानांची. तोंडाने बोलतो तर येतं, पण कानांची रचना इतकी सुंदर आहे की काय केलेले आहे ते कान एकमेकांच्या अगदी समोरासमोर केलेले आहे. इकडून ऐकलं की इकडून सोडलं. नाही, असं नाही आहे. ते काय करायचं? जितकं जास्त ऐकावलं तितकं तुम्ही जास्त ग्रहण करा. आणि त्यामुळे अज्ञानावर हे एक मोठं झाकण त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो. आणि कुठे? तर विद्वानांच्या सभेमध्ये. कारण गुणवंत जनसंपर्कात याती स्वल्पोपी गौरव. म्हणजे विद्वानांचा जर सहवास लागला तर आमच्या ठिकाणी असलेलं जे जडत्व आहे ते सुद्धा दूर होतं. कारण नवीन नवीन गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होत असतात. पण अहंकार हा जो आपल्या ठिकाणी आहे तो अहंकार मात्र आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. बरं, या अहंकाराद्वारा इतकं माणसाचं अधःपतन होतं की त्याला नेमकं काय जमवावं आणि काय जमवू नये, कशाचा साठा करावा हे सुद्धा त्याला कळत नाही. त्याच्यासाठी इतकं छान उदाहरण दिलेलं आहे, प्रचंड विभत्स आहे, अतिशय विरसमान उदाहरण महाकवीने दिलेलं आहे की एक कुत्रा जेव्हा हाड चाटत असतो, हाड त्याच्या लाळेने ते पूर्ण भिजलेलं असतं आणि त्याच्या शेजारी सूरपती प्रत्यक्ष इंद्र त्या ठिकाणी उभा, पण ते इंद्राकडे लक्ष द्यायला त्याला वेळ नाही. तो काय करतोय? त्या हाडामध्ये, बरं ते हाड कसं आहे? त्याला मांसही नाही आहे आणि कुठलं काही राहिलेलं नाही आहे, तरी सुद्धा ते चाटण्याचा, ते टोकाल असल्यामुळे त्याचंच रक्त त्या हाडाला लागत आहे आणि तेच रक्त तो पितोय. पण आनंद काय? मला होतं की त्या हाडाचं शेजारी इंद्र उभा आहे ना? नाही. पृथ्वीच्या त्रिरत्नांनी जलवन्नं सुभाषितम् मुळेही पाषाणखंडेषु रत्नसंज्ञा विधीयते. वेगळं काही सांगायची गरज नाहीये. सार्वकालिक आहे हे जे सुभाषित आहे ते सार्वकालिक आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला सुद्धा रत्न म्हणलं तर सोडायचं नाही. काय सांगितलेलं आहे? जलवन्नं सुभाषितम्, मूलभूत ज्या गरजा ज्याच्यामुळे माणूस जिवंत राहू शकतो ते एक जल, दुसरं अन्न आणि तिसरी गोष्ट सांगितलेली आहे सुभाषित. हे असेल
आपण चांगलं जीवन जगू शकतो, पण आम्हाला हे कळतच नाही. आम्ही काय करतो? पाषाण खंडेषु रत्न संज्ञा, दगडाच्या तुकड्याला आम्ही रत्न म्हणतो आणि ते मिळवायसाठी, ते जमवायसाठी संपूर्ण आयुष्य वेचतो. ज्याच्यासाठी जीवन असायला पाहिजे त्याच्याकडे मात्र त्या कुत्र्याप्रमाणे दुर्लक्ष करतो. अहंकार मात्र काय करतो? अहंकार ही गोष्ट अशी आहे की ती माणसाला, तो माणूस कोणत्याही दर्जाचा असो, त्याचं अधःपतन झाल्याशिवाय राहत नाही. गंगेचं उदाहरण यामध्ये छान पद्धतीने दिलेलं आहे. आपल्याला गंगा कशी पृथ्वीवर आली हे सगळं माहिती आहे. सगरपुत्र होते, त्यांना त्यांच्या अस्थी विसर्जित करण्यासाठी भगीरथाला पाण्याची गरज होती आणि ते सगरपुत्र, आता सगरपुत्र म्हटलेलं आहे. 60,000 संख्या सांगितलेली आहे. कोणत्याही इतिहासामध्ये 60,000 एका राजाला पुत्र असणं शक्य नाही. प्रजा असेल, त्या प्रजेच्या अस्थी विसर्जनासाठी भगीरथाला पाण्याची गरज होती. एवढं मोठं पाणी पृथ्वीवर कुठे एका ठिकाणी नाही नव्हतं, म्हणून त्यांनी काय केलं? गंगेचं आवाहन केलं. गंगा आता पवित्र आहे, इथे सगळी रूपकं वापरली बरं. त्या गंगेच्या मनामध्ये आलं, माझी गरज पडली, या सगळ्याच्या अस्थि विसर्जनासाठी कोणाची गरज पडली? माझं आवाहन करतो आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या व्यक्तीच्या ठिकाणी अहंकार असतो, बाकीच्या लोकांना तो आवडत नाही. स्वर्गात असं वाटलं पाहिजे, स्वर्ग आहे गंगा, स्वर्गाला असं वाटलं की हिच्या ठिकाणी आता अहंकार निर्माण झाला की नको, इथे ढकलून दिलं स्वर्गातून. मध्ये सापडले आशुतोष महादेव, त्यांनी डोक्यावर धारण केलं, पुन्हा गौरव. अरे देवाचे देव महादेव, आणि कुठे धारण केलं? शिरावर. शिरोधार्य भूषण असतं ना, ते शिरावर धारण करणं म्हणजे भूषण असतं. मीठ महादेवाने सुद्धा तिला त्यागलं. कुठे आले? पृथ्वीवर. पुन्हा तेच, बाकीच्यांपेक्षा मी श्रेष्ठ. पृथ्वीने सुद्धा तिला ढकलून दिलं. कुठे गेली? समुद्रात. तर समुद्रात गेल्यानंतर समुद्रामध्ये अमुक एक पाणी गंगेचं आणि अमुक एक पाणी समुद्राचं, असं वेगळं करता येतं का? म्हणजे अस्तित्वहीन झाली ती. अहंकाराने अधःपतन कशा पद्धतीचं होतं ह्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे की जितका अहंकार तुमच्या ठिकाणी असेल तितकं तुमचं अधःपतन झाल्याशिवाय राहत नाही. कोणत्याही पदाचे तुम्ही असले तरी सुद्धा. हे सगळं जरी असलं, सगळं जरी पटत असलं, सगळं पटवून सांगत असलं तरी समोरच्याची इच्छा तर पाहिजे, हे घ्यायची. विद्यार्थ्यांना आपण शिकवताना जे जे शिक्षक असेल त्यांच्या पूर्ण नोकरीच्या कालावधीमध्ये जवळपास 10 ते 12 वेळा, खूपच आदर्श वगैरे असेल तर नाही येणार, पण 10 ते 12 वेळा एक वाक्य आवर्जून येतं पोरांच्यासाठी, मुलांच्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी. इच्छा तळमळीत प्रश्न होतो, तुला समजत कसं नाही? मी रक्ताचं पाणी करत आहे, तुला कळत कसं नाही? रक्ताचं पाणी तू करत आहे, त्यांनी घेतलं पाहिजे ना, घ्यायचंच नाही. जोपर्यंत तो घ्यायला तयार होत नाही तोपर्यंत शिक्षक रक्ताचं पाणी करून करून नदी झाली तरी त्याच्यामध्ये फरक पडत नाही. शिक्षण ही प्रक्रिया द्विकेंद्रीय, नुसतं शिकवून नाही, मला शिकवून होतच नाही. जोपर्यंत तो शिकायला तयार होत नाही तोपर्यंत शिक्षण प्रक्रिया सुरूच होऊ शकत नाही. त्यासाठी तो एक शेवटचा श्लोक याच्यामध्ये सांगितलेला आहे की कसं अशक्य आहे. काय आहे? शक्यं वादयतु जलेन मुदक छत्रेण सूर्यातपो नागेन्द्रो निशितांकुशेन समदो दण्डेन गोगर्धपो व्याधि भेषज संग्रहे विविधै मंत्रप्रयोगे विषम् सर्वस्यौषधम् अस्ति शास्त्रविहितं मूर्खस्य नास्ति औषधम्. काहीही करा, कोणतेही प्रयत्न करा. काय काय उदाहरण दिलेले आहे की एक वेळ अग्नी जी संपूर्ण नष्ट करू शकते पण तिच्यावर सुद्धा पाणी हे औषध आहे. सूर्याचा प्रचंड ताप असेल तरी छत्री घेतली तरी त्याचा ताप थोडा कमी होतो. उन्मत्त असलेला हत्ती अंकुशाने आवरला जातो. त्यानंतर गोवर्धव, दंडेनं गोवर्धव. गो म्हणजे गाय, बैल. दंड म्हणजे
काठीने बैल आणि वैशाखानंदन हा जो वापरलेला शब्द गाढव, त्याला सुद्धा आपण आवरू शकतो. औषध कशावर उपाय करू शकता, त्याच्यावर उपाय आहे. तर व्याधी कुठलाही रोग असो तर वेगवेगळे औषध आपल्याकडे सांगितलेले आहे. एवढंच काय, तर विष प्रयोग जरी झाला असेल तर मंत्राने तो उतरवला जाऊ शकतो. सगळ्यांचे कारण, सगळ्यांचे उपाय आहे, सगळ्यांवर औषध आहे, मूर्खांवर औषध नाही. अशा पद्धतीची 10 श्लोकांची अज्ञ पद्धती महाकवी भर्तृहरी यांनी सांगितलेली आहे. तर थोडं आणखी वेगळं की सुरुवातीलाच अज्ञ पद्धती का, किंवा त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, अज्ञ पद्धतीमध्ये एक अज्ञ शब्द आला होता, त्याच्यामध्ये अर्थ सांगितला होता. अज्ञ म्हणजे ज्याला पूर्वज्ञान नाही. त्याचं थोडंसं वेगळं जर आपण घेतलं तर जो रिकामा आहे असा. मग आता रिकामा का म्हणायचं, रिकामा चांगलं का, तर हो, जर आता उद्या आपल्याला जी विद्वत पद्धती शिकायची आहे ती जर आपल्याला घ्यायची आहे तर आधी त्याच्यासाठी रिकामा होणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे एक माठ आहे, तो पाण्याने भरलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही दूध टाकाल, दूध पाणी बरोबर आहे की, तर त्यासाठी त्या कुंभामध्ये दूध भरण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ते पाणी रिकामं करावं लागेल. त्यामुळे सुरुवातीला या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, माणसं अज्ञत्व जे आहे ते अज्ञत्व पहिल्यांदा. अज्ञत्व म्हणजे काय, तर माझे जे पूर्वग्रह आहे, कारण समोरचं जर मला ऐकायचं आहे तर मला आधी पूर्ण व्यवस्थित व्हावं लागेल, शांत व्हावं लागेल, तेव्हा मी उद्याचं ऐकू शकणार. त्यामुळे सुरुवातीलाच अज्ञ पद्धती सांगितलेली आहे की पूर्णपणे अगदी फ्रेश करून टाकलेले आहे, स्वच्छ करून टाकलेले आहे. पूर्वग्रह दूषित जे आहे ते आम्ही किती याच्यामध्ये सांगायचं तर गेलो की आम्ही जेव्हा बुद्धजना सकाशात जातो, बुद्धजनांच्या जवळ जातो, तेव्हा आमचं काय होतं की आम्ही किती मूर्ख आहोत हे समजतो. आणि हीच सुरुवात आहे. मला समजलं पाहिजे की मी अज्ञ आहे, मी मूर्ख आहे आणि मला आता नवीन काहीतरी शिकायचं आहे. ही मानसिक तयारी करण्यासाठी म्हणून महाकवी भर्तृहरींनी अज्ञ पद्धती सुरुवातीला घेतली असेल असं वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे 3 शतक आहेत, नीतिशतक, शृंगार शतक आणि वैराग्य शतक. म्हणजे त्यांचं ध्येय काय आहे, वैराग्य शतक आहे. माणसाला कुठपर्यंत नेऊन ठेवायचं आहे, वैराग्यापर्यंत नेऊन ठेवायचं आहे. हे वैराग्य कसं असायला पाहिजे, हे वैराग्य समृद्ध असायला पाहिजे. मग वैराग्य जर समृद्ध करत असं व्हावं असं वाटत असेल तर तुमच्या जीवनामध्ये विवेक असायला पाहिजे. आणि तो विवेक आपल्याला नीतिशतकातल्या सुभाषितांनी मिळतो. आणि हे नीतिशतक सुरुवातीला का घेतलेलं आहे, कारण यामध्ये नीतिशतकातले सगळ्या पद्धती आहेत. पुढे शृंगार शतक आहे, त्याच्यानंतर वैराग्य शतक आहे. म्हणजेच महाकवी भर्तृहरी किंवा कुठलेही संत असेल, कुठलेही कवी असेल, त्यांचं एकदम तुम्ही वैराग्याला एकदम संन्यास घ्या असं म्हणत नसतं. जीवन भरभरून जगा. समर्थ म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका, मग जाणे परमार्थ विवेका. तुम्हाला जर वैराग्य व्यवस्थित पद्धतीने उपभोगायचं असेल, जबरदस्तीने नाही. आता ठीक आहे ना, वय झाला आता करणं, आता घेतले हातात टाळ नाही, कसं नाही आहे, ते सुद्धा आवडीने असलं पाहिजे. मग त्यामध्ये आवड निर्माण होण्यासाठी नीतिशतकाद्वारा आमचं जीवन समृद्ध असायला पाहिजे, आम्ही यातून समृद्ध झालं पाहिजे. आणि आमच्या ठिकाणी जर विवेक निर्माण झाला तर शृंगार सुद्धा विवेकपूर्णच होतो. शृंगार म्हणजे काही फक्त आनंद असं नाही, त्याच्यात सुद्धा विवेकाचं बंधन असतं. आणि तो सुद्धा जर विवेक पूर्ण झाला तर वैराग्य आम्हाला चांगल्या पद्धतीने उपभोगता येतं. एकूण काय, तर संपूर्ण जीवन जर आम्हाला समृद्ध करायचं असेल तर सुरुवात नीतिशतकापासूनच करायची असते, करावी लागते. हेच बहुतेक महाकवी भर्तृहरींना सांगायचं असेल असं मला वाटतं. आपण ऐकून घेतलं. ज्ञानरूप तुझ परमेश्वर, इतर सारे आहे नश्वर, तुझे असो तुलाच समर्पण,
तुझे प्रतिबिंब माझा दर्पण. अशा पद्धतीने माझ्या दर्पणामध्ये तुझे प्रतिबिंब, परमेश्वराचे प्रतिबिंब कायम राहावं अशी इच्छा करते परमेश्वर चरणी. आपण सगळ्यांनी मौन पद्धतीने आतून बाहेरून शांत आहे अशा पद्धतीने ऐकून घेतलं त्याबद्दल आणि आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. बटनचा समोर यावं. स्वातीताईंनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि रसावाणीतून आपल्याला अज्ञ पद्धती खूप छान प्रकारे समजावून सांगितली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आमच्याही ज्ञानाला खूप भर पडली आज. त्यामुळे आज आता डोकं जरी रिकाम असलं तरी उद्या आम्ही छान करू आमच्यासाठी. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार होते. खूप छान आणि सर्वांनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यामुळे आपल्या सर्वांचे पण मी खूप खूप आभारी आहे.